कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 2 आतापर्यंत तुम्ही वाचले. आरोही एका अनोळखी व्यक्तीच्या बाहूमध्ये पडते, ज्यामुळे तिचा दुपट्टा तिच्या तोंडावर येऊन तिचा चेहरा झाकला जातो. मग आता पुढे त्याला तिचा चेहरा दिसत नव्हता. तीच आरोही. तिने पडण्याच्या भीतीने आपले डोळे घट्ट मिटून घेतले होते. स्वतःला पडताना न पाहून जेव्हा ती डोळे उघडून बघते, तेव्हा तिच्या दुपट्टामुळे तिला त्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. ती हळूहळू आपल्या चेहऱ्यावरून दुपट्टा बाजूला करते. दुसरीकडे तो तरुण, जो आतापर्यंत रागाने आरोहीकडे बघत होता, आरोहीचे ते खोल काळे डोळे पाहताच त्यात हरवून जातो. त्याच वेळी जेव्हा आरोहीची नजर त्या तरुणाच्या गाऱ्या डोळ्यांना भिडते, तेव्हा ती सुद्धा एका क्षणासाठी त्यात हरवून जाते. तेवढ्यात ते गुंड जिथे पोचतात आणि त्या तरुणाला पाहून म्हणतात, ए चिकण्या, जास्त हिरो बनण्याचा प्रयत्न करू नकोस. गपचूप त्या पोरीला आमच्या हवाले कर आणि इथून चालत हो, नाहीतर तुझी अशी अवस्था करू की पुन्हा कधी आरशात स्वतःचा चेहराही बघू शकणार नाहीस. तो गुंड आपल्या दुसऱ्या माणसाला म्हणतो, जा रे, त्या पोरीला पकडून घेऊन ये. सालेने खूप पळवलंय आपल्याला. आता तिची अशी अवस्था करेन की तिला जागचं हलणं सुद्धा कठीण होईल. त्या लोकांचे बोलणे ऐकून आरोही पटकन त्या तरुणाच्या मागे लागते आणि तिला घट्ट धरून रडत म्हणते, प्लीज सर, मला वाचवा. हे लोक मला मारून टाकतील. तो तरुण एका क्षणासाठी आरोहीकडे पाहतच राहतो, पण आरोहीचं शरीराचं थरकाप जाणवताच तो स्वतःला सावरून त्या गुंडाकडे पाहत म्हणतो, जर तुमच्यात हिंमत असेल तर घेऊन जा तिला. त्याचे बोलणे ऐकून तिन्ही गुंड खुश होतात आणि आरोहीच्या दिशेने पुढे सरसावू लागतात. तेवढ्यात तो तरुण म्हणजे अनुराग त्यांच्याकडे बघत म्हणतो, अरे असं नाही, आधी माझ्याशी लढा आणि मला हरवून मग तिला घेऊन जा. त्या मुलांपैकी एक हसत म्हणतो, काय रे चिकण्या, तू एकटा आणि आम्ही तिघे, तो आमच्या तिघांची कसं लढणार? तुझ्यासाठी तर मी एकटाच पुरेसा आहे. तेवढ्यात दुसरा मुलगा म्हणतो, अरे हा चिकना तर तोच टीव्हीवाला दिसतोय, ज्याला आठवड्यापूर्वी न्यूजवर दाखवलं जात होतं. अरे काय नाव होतं त्याचं? हा आठवलं, अनुराग कपूर. हा तर खूप श्रीमंत आहे आणि आपल्या बापाचा एकुलता एक मुलगा सुद्धा. कशाला आमच्या भानगडीत पडतोयस? जर तू मेलास ना तर तुझ्या बापाची सगळी संपत्ती धरलीच राहील. म्हणूनच गपचूप निघून जायतून. हो, ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अनुराग होता. तो आपल्या घरी परतत होता, पण वाटेत गाडी खराब झाल्यामुळे त्याला थांबावे लागले होते. ड्रायव्हर मेकॅनिकला आणण्यासाठी गेला होता आणि अनुराग गाडीचा बाहेर येऊन थोड्या अंतरावर थंड हवेचा आनंद घेत उभा होता. तेव्हाच आरोही धावत येऊन त्याला धडकले. अनुराग त्या तिघांकडे बघत म्हणतो, फालतूमध्ये माझा वेळ वाया घालवू नका, पटकन सगळे एकत्र या. त्याचे बोलणे ऐकून एक मुलगा म्हणतो, चला ठीक आहे, तू असं ऐकणार नाहीस, मार खाल्ल्याशिवाय तुला समजणार नाही. एवढे बोलून तो अनुरागला मारण्यासाठी पुढे सरसावतो, पण अनुराग त्याचे दोन्ही हात पकडून ते एकमेकात फिरगळतो आणि कडक असा आवाजासह त्याचे हात मोडतात. अनुराग त्याचं पोटात एक जोरदार लाथ मारतो, ज्यामुळे तो लांब जाऊन पडतो. आपल्या जोडीदाराची ही अवस्था पाहून उरलेल्या दोन्ही मुलांची हवा गुल होते. त्यांची अवस्था पाहून इतर दोघांची हिंमतच झाली नाही आणि ते गुंड शेपूट घालून तिथून पळून गेले. तो बिचारा ज्याचे हात मोडले होते तिथेच बेशुद्ध पडला. हात मोडल्यानंतर कुणाला सुधारणार? आरोही आश्चर्याने हे सगळं बघत होते. जेव्हा ते लोक पळून गेले तेव्हा तिने सुटकेचा निश्वास सोडला आणि अनुरागला म्हणाले, थँक्यू सो मच मला वाचवण्यासाठी. पण अनुरागने त्यावर काहीच उत्तर दिले नाही. आरोहीला थोडे विचित्र वाटले, पण ती शांत राहिली. तेवढ्यात अनुरागचा ड्रायव्हर गाडी घेऊन तिथे आला आणि म्हणाला, सर, गाडी नीट झाली आहे. अनुरागने फक्त ठीक आहे म्हटले आणि तो आपल्या गाडीकडे चालू लागला. चालता चालता त्याला आरोहीची आठवण आली. त्याने मागे वळून तिच्याकडे पाहिले, जिथे ते गप्प उभी होती. अनुरागने काहीतरी विचार केला आणि ड्रायव्हरला म्हणाला, ऐक, मी गाडी स्वतः चालवत घरी जाईन. तू ह्या मुलीला सुरक्षितपणे तिच्या घरी सोडून ये.
एवढे बोलून तो आपल्या गाडीत बसला आणि तिथून निघून गेला. आरोही त्याच दिशेला बघत राहिली ज्या दिशेने अनुरागची गाडी गेली होती. तेवढ्या आता ड्रायव्हर तिच्या जवळ आला आणि म्हणाला, चला मॅडम, सरांनी तुम्हाला घरी सोडायला सांगितलं आहे. आरोही शांतपणे त्याच्यासोबत चालू लागली. रात्र खूप झाली असल्यामुळे तिला कोणतेही धोका पत्करायचा नव्हता आणि मनात भीतीही होती की ते गुंड पुन्हा परत तर येणार नाहीत ना. पण ह्या सगळ्यात तिने अनुरागच्या नावाकडे अजिबात लक्ष दिले नव्हते. आरोही घरी पोचते तेव्हा निधी तिला सामानाबद्दल विचारते. तेव्हा आरोही रडत रडत तिला घडलेला सगळं प्रकार सांगते. ते ऐकून एक क्षणासाठी निधीच्या अंगावरही काटा येतो आणि ती सुद्धा थरथर कापते. त्यानंतर ती आरोहीला बजावून सांगते की हे काहीही संजयला सांगू नकोस आणि तिला स्वतःला सावरून थोडा वेळ आराम करायला सांगते. आरोही तिचे ऐकून गप्पपणे आपल्या खोलीत निघून जाते. निधी तिचे जेवण तिच्या खोलीतच नेऊन देते. दुसरीकडे उशिरा रात्री जेव्हा अनुराग आपल्या घरी पोचतो तेव्हा त्याने दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला आणि तो गुपचूप आपल्या खोलीत गेला, कारण ह्यावेळी घरात सगळे झोपलेले होते. खोलीत गेल्यावर सर्वात आधी तो फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला. त्याने आपला कोट काढला तेव्हा त्याला काहीतरी टोचल्यासारखे वाटले. त्याने नीट तपासून पाहिले तर त्याच्या कोटाला एक लहान असं झुमका अडकलेला होता. त्याने तो झुमका काढून खूप लक्षपूर्वक पाहिला. तेव्हाच त्याला आरोहीची आठवण आली. तिला आठवताच त्याच्या डोळ्यासमोर तिचे ते खोल काळे डोळे आले. त्या डोळ्यांमध्ये काहीतरी वेगळीच ओढ होती. त्याने आपल्या विचारांना झटकले आणि तो झुमका तिथेच ड्रायव्हरमध्ये टाकून दिला. फ्रेश होऊन तो पुन्हा खोलीत आला. त्याने खोलीत असलेला टेबलावरचे एक बटन दाबले तेव्हा तिथे भिंतीतून एक दरवाजा उघडला गेला. अनुराग आत गेला तर तिथे फक्त मिनी बार होता. अनुराग तिथे असलेल्या खुर्चीवर बसला आणि त्याने वाईनची एक बाटली उघडली आणि तो पिऊ लागला. अचानक त्याच्या कानात काही आवाज घुमू लागले. एक मुलगी हसत म्हणते, बेबी, आय लव्ह यू, मी तुला सोडून कधीच जाणार नाही. हे काय अनुराग, आज तू मला सिनेमा दाखवायचं वचन दिलं होतं आणि तू आपलं काम घेऊन बसलायस. बघ, जर तू मला फिरायला घेऊन गेला नाहीस तर मी तुझ्यावर रुसेन. हा लग्न, आणि तेही तुझ्याशी? कधीच नाही. तर ऐक मिस्टर अनुराग कपूर, मी तुझा वापर फक्त माझ्या मॉडेलिंग करिअरसाठी केला होता. मी तुझ्यावर प्रेम वगैरे काहीच करत नाही. त्यामुळे लग्नाचं तर विचारच सोडून दे. मला माझं करिअर घडवायचं आहे. मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. त्या जुन्या आठवणींनी अनुरागचे डोळे रागाने लाल झाले. त्याने ती संपूर्ण बाटली एका दमात पिऊन संपवली आणि जमिनीवर जोरात आपटले. तो संतापून स्वतःशीच पुटपुटला, का बेला, का केलंस असं? मी तर तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं होतं. कधीच तुझ्यावर कोणतेही बंधन घातली नाही. पण तू नेहमीच माझ्या प्रेमाची चेष्टा केलीस. आज तू मला अशा वळणावर आणून उभं केलं आहेस जिथे मी ना कुणावर प्रेम करू शकतो ना कुणाला माझ्या आयुष्यात जागा देऊ शकतो. आज तुझ्यामुळे मला जगातील सर्व मुलींचा तिरस्कार वाटतो. कास मी तुझ्यावर आधी प्रेम केलं नसतं. कास मी तेव्हा विवेकचं ऐकलं असतं तर आज माझ्या सर्वात जवळचा मित्र माझ्यासोबत असता. पण आज तुझ्यामुळे तो सुद्धा माझ्यापासून खूप लांब गेला आहे. द्वेष करतो मी तुझा, खूप द्वेष. पुन्हा कधीच माझ्या समोर येऊ नकोस, नाहीतर मी तुझ्यासोबत काय करेन हे मला स्वतःलाही माहीत नाही. एवढे बोलून तो पुन्हा आपल्या खोलीत आला आणि त्याने ते बटन दाबले ज्यामुळे तो मिनी बार पुन्हा भिंतीआड बंद झाला. त्यानंतर तो आपल्या बेडवर पडला आणि डोळे मिटून घेतले. डोळे मिटताच अनुरागला आरोहीचे ते खोल काळे डोळे आणि तिचा निष्पाप चेहरा दिसू लागतो, ज्यामुळे त्याच्या मनाला एक वेगळी शांतता मिळते. पण नशेत असल्यामुळे अनुरागला काही समजत नाही आणि थोड्याच वेळात त्याला गाढ झोप लागते. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आरोही किचनमध्ये
निधीला मदत करू लागते. गुरुवार असल्यामुळे त्यानंतर ती निधीसोबत मंदिरात जाते. मंदिरात पूजा करून ती हात जोडून देवाची प्रार्थना करू लागते. आरोही मनातल्या मनात म्हणते, हे शिवशंभो, प्लीज मला लवकर राहण्यासाठी एखादं घर मिळवून दे, ज्यामुळे जिजूंचा त्रास थोडा कमी होईल. मला दुसरं काहीही नकोय, फक्त जिजू आणि दीदीला नेहमी सुखात ठेव. एवढे बोलून ती डोळे उघडते तर समोर पंडितजी तिच्याकडे पाहून हसत होते. आरोही त्यांना नमस्कार करते तेव्हा पंडितजी हसून म्हणतात, तू मनाची खूप चांगली आहेस बाळा, म्हणूनच तू स्वतःसाठी देवाकडे काहीच मागितलं नाहीस, पण त्याने तुझ्या नशिबात जे लिहून ठेवलंय ते तुला कोणत्याही परिस्थितीत मिळूनच राहील. ते पुढे म्हणतात, बाळा, तुझ्या कपाळावरच्या रेषा मला हे सांगतात की खूप लवकर तुझं आयुष्य बदलणार आहे. ज्याच्यासोबत तुझं आयुष्य जोडलं गेलंय त्याचं तुझ्या जीवनात आगमन झालं आहे. आता फक्त त्याने कायमचं तुझं होणं बाकी आहे. आरोही त्यांच्याकडे गोंधळलेल्या नजरेने पाहू लागते. आरोही पंडितजींच्या गोड बोलण्यामुळे गोंधळते, कारण त्यांना तिच्या आयुष्यात येणाऱ्या जीवनसाथीबद्दल बोलायचे असते. पंडितजी तिला सांगतात की तिने त्या व्यक्तीचे दुःख वाटून घेणारी सहानुभूती बनावे, जेणेकरून ते शिव पार्वतीसारखे प्रेम अनुभवू शकतील. जरी आरोहीला हे पूर्णपणे समजले नाही तरी ती पंडितजींचे आशीर्वाद घेऊन आपल्या नोकरीचं पहिल्या दिवसासाठी ऑफिसला निघते. दुसरीकडे अनुराग सुद्धा सकाळी जेव्हा बेडवरून उठतो तेव्हा त्याचं डोक्यात खूप जोरात कळा येत असतात, म्हणजे डोकं दुखत असतं. तो मिलन काकांना आवाज देऊन कॉफी मागून घेतो. कॉफी पिऊन तो आधी जिममध्ये जाऊन व्यायाम करतो. त्यानंतर तयार होऊन तो खाली डायनिंग टेबलापाशी येतो, जिथे सगळे बसून नाश्ता करत असतात. चिराग त्याला पाहून म्हणतात, तू रात्री कधी आलास आणि आम्हाला सांगितलं का नाहीस? तेव्हा अनुराग म्हणतो, सांगण्यासारखं काही नव्हतं डॅड, मी रात्री जेवण बाहेरचं केलं होतं, त्यामुळे विनाकारण तुम्हा लोकांना त्रास देणं मला योग्य वाटलं नाही. त्यावर दिव्या त्याच्या ताटात नाश्ता वाढत म्हणाले, हो ठीक आहे, पण सांगत तरी जा, आई आहे तुझी, काळजी वाटते मला की तू कुठे आहेस, कसा आहेस, आणि एक तू आहेस की कधी येतोस आणि कधी जातोस ह्याचा काही पत्ताच नसतो. तेव्हा अनुराग दिव्याकडे पाहून म्हणाला, रिलॅक्स मॉम, मी तुला कितीदा सांगितलंय की माझी काळजी करत जाऊ नकोस. मी आता लहान मुलगा नाहीये, स्वतःला सांभाळू शकतो. आणि तुला किती वेळा सांगितलंय की रात्री उशिरापर्यंत माझ्यासाठी जागत बसू नकोस, तू ऐकतच नाही. काल रात्री मी पाहिलं होतं, तुझ्या खोलीचे दिवे चालू होते आणि तू माझी वाट बघता बघता तिथेच झोपून गेली होतीस. मी जेव्हा आत येत होतो तेव्हा पाहिलं की बाबांनी दिवे बंद केले. मग मी माझ्या खोलीत गेलो. तुला माझी वाट बघायची काय गरज आहे? मला काही हवं असेल तर मी स्वतः घेईन, नाहीतर इतके नोकर कशासाठी आहेत? दिव्या आपल्या ताटातील नाश्ता काट म्हणाले, हो ठीक आहे, नाही करणार तुझी काळजी, पण तू माझं एक म्हणणं मान्य कर, मग मी कधीच तुझी वाट बघणार नाही आणि आरामात स्वतःची काळजी घेईन. अनुराग काण्याच्या नादात लक्ष न देता विचारतो, कोणती गोष्ट मॅम? आता बोलून तर बघ, मी आता ती पूर्ण करतो. तेव्हा दिव्या त्याच्यावर नजर खेळून म्हणते, जर असं असेल तर माझ्यासाठी एक सून घेऊन ये, मग माझ्या जागी ती हे सगळं करेल, मग मला तुझं टेन्शन राहणार नाही, मी एकदम टेन्शन फ्री होऊन जाईन. तिचे हे बोलणे ऐकताच अनुरागचे कानारे हात अचानक थांबते. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम कठोर होतात. त्याला अशा परिस्थितीत बघून आजी आणि चिराग यांचा श्वासच रोखला जातो. त्यांना दिव्याचं वेडेपणाची कीव येते, कारण तिने झोपलेल्या सिंहाला जागे करण्याचे काम केले होते. अनुराग आपल्या हाताच्या मुठी घट्ट ओळून आपला राग शांत करण्याचा प्रयत्न करतो. तो आपल्या ताट बाजूला सरकावतो आणि खुर्चीवर नोटतो. सगळ्यांकडे बघत तो म्हणतो, माझा नाश्ता झालाय, मला ऑफिसला उशीर होतोय, संध्याकाळी भेटतो, असे म्हणून तो
तिथून निघू लागतो की तेव्हा दिव्या चपळाईने अनुरागचा हात धरून त्याला थांबवते आणि मोठ्या आवाजात म्हणाले, अनुराग, माझं बोलणं अजून संपलेलं नाहीये आणि जोपर्यंत माझं बोलणं पूर्ण होत नाही तोपर्यंत तू इथून कुठेही जाऊ शकत नाहीस. हा तुझा आईचा आदेश आहे. अनुराग तिच्याकडे वळून म्हणतो, मॉम, अशा फालतू गोष्टीसाठी माझ्याकडे वेळ नाहीये आणि तुम्ही सुद्धा तुमच्या वेळ वाया घालवत आहात. कारण तुम्हालाही माहीत आहे की मी असं काहीही करणार नाहीये. तेव्हा दिव्या त्याच्यावर नजर खिळवून म्हणते, तू हे सगळं का करतोयस आणि हे असं करून तुला काय मिळतंय? बेला आता कधीच परत येणार नाहीये आणि जरी ती आली तरी मी तिला तुझ्या आयुष्यात कधीच सामील करू घेणार नाही. जी मुलगी माझ्या मुलाला बर मंडपात सोडून गेली ती त्याच्या अडचणीचं काळातही त्याला असं सोडून जाईल आणि काय खात्री की ती कधी जन्मभर तुझी साथ निभावू शकेल? मग अनुराग म्हणतो, मॉम, विषय तो नाहीये. विषय हा आहे की आता मला लग्नच करायचं नाहीये. मला मुलीचा तिरस्कार वाटू लागलाय. जेव्हा जेव्हा मी त्यांना माझ्या आसपास बघतो तेव्हा तेव्हा मला बेलाने दिलेल्या धोक्याची आठवण येते. त्यावर दिव्या म्हणाले, ठीक आहे, बेलाने जे केलं ते केलं, पण अनुराग, प्रत्येक मुलगी बेलासाठी नसते. तिने केलेल्या चुकीची शिक्षा तू स्वतःला आणि आम्हा सगळ्यांना का देतोयस? चूक तिने केली तर शिक्षा ही तिलाच मिळायला हवी, पण ती तर कुठेतरी आपलं आयुष्य आनंदात जगत असेल. पण तुला इथे वेदनेत पाहून आम्ही रोज मरतोय. आमची ही इच्छा आहे की आमच्या मुलाच्या आयुष्यात अशी कोणीतरी यावी जी फक्त त्याच्यासाठी जगेल. तो आमच्या एकुलता एक मुलगा आहेस आणि तुझ्या लग्नासाठी आम्ही खूप स्वप्न पाहिली होती, पण बेलामुळे तू आमची सगळी स्वप्न तोडून टाकलीस. काय तू आमच्यासाठी एवढंही करू शकत नाहीस? त्या गोष्टीला आता 4 वर्ष झाली आहेत अनुराग. जोपर्यंत तू ते सर्व विसरून आयुष्यात पुढे जात नाहीस तोपर्यंत हे असंच चालेल. आता तरी ते सगळं विसर आणि पुढे चल. हे बोलताना दिव्याचे डोळे पाणवले होते. अनुरागने आपला हात तिच्या हातातून सोडवून घेतला आणि तिच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत तो म्हणाला, संध्याकाळी भेटतो ना, असं म्हणत तो बाहेर निघून गेला. त्याचं जाण्यानंतर दिव्याचं डोळ्यातून अश्रू गळू लागले. आजी आणि चिराग यांचे डोळेही वळवले होते. शेवटी त्यांनीही आपल्या मुलाचे लग्न तुटताना आणि पाहुण्यांसमोर त्याची बदनामी होताना पाहिली होती. लग्नात रिपोर्टर सुद्धा आले होते, पण चिराग हिने त्यांना पैसे देऊन ती बातमी जगासमोर येण्यापासून रोखली होती. कारण कपूर सन्स अँड कॉर्पोरेशन आणि कपूर ग्रुप ऑफ कंपनीच्या मालकाच्या मुलाचे लग्न मोडणे ही काही छोटी गोष्ट नव्हती. चिराग जवळ येऊन दिव्याला सावरतात. दुसरीकडे अनुराग अतिशय रागात गाडी चालवत होता. त्याच्या कानात वारंवार दिव्याचे शब्द घुमत होते. त्याच रागाच्या भरात तो आपल्या ऑफिसमध्ये पोचतो. त्याला पाहताच सर्व एम्प्लॉईज उभे राहतात आणि त्याला गुड मॉर्निंग विश करू लागतात. पण अनुराग सर्वांकडे दुर्लक्ष करून आपल्या केबिनमध्ये निघून जातो. दुसरीकडे आरोही, जी आपल्या केबिनमध्ये बसून आजचे शेड्यूल नोट करत होती, तिथे तिची मैत्रीण वर्षा येते आणि म्हणते, आरोही, जा, बॉस आले आहेत आणि ऐक, जरा सांभाळून काम कर हां. आज बॉस खूप रागात दिसत आहेत, त्यामुळे थोडं जपूनच, नाहीतर पहिल्याच दिवशी ते तुला नोकरीवरून काढून टाकायचे. आरोही घाबरत म्हणते, तू पण चल ना माझ्यासोबत. जर ते माझ्यावर जास्त ओरडले तर? मग वर्षा म्हणते, नको ग बाई, तूच जा, आणि तसंही तू त्यांची सेक्रेटरी आहेस, तुला दिवसभर त्यांच्यासोबतच राहायचं आहे, त्यामुळे त्यांच्या रागाची सवय करून घेतलेलीच बरी. कदाचित बाहेर काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल म्हणून ते रागात असतील. आता तू जर इथेच बसून राहिलीस तर त्यांना अजून राग येईल, म्हणून पटकन जा. आरोही घाईघाईने अनुरागच्या केबिनच्या दिशेने चालू लागते. केबिनकडे जाणार तितक्यात मध्येच शिपाई म्हणजे पिऊन तिला अडवतो आणि म्हणतो, मॅडम, तुम्ही सरांच्या केबिनमध्ये जातच आहात तर ही कॉफीसुद्धा घेऊन जा. सरांनी मागवली होती. मला आता त्यांच्या रागाची खूप भीती वाटते, त्यामुळे तुम्हीच घेऊन जा. एवढे बोलून आरोहीचे काहीही न ऐकता तो तिच्या हातात
कॉफीचं कप देतो आणि तिथून निघून जातो. आरोही अनुरागच्या केबिन बाहेर एक मोठा श्वास घेते आणि हळूच दरवाजा ठोठावते, पण आतून काहीच आवाज येत नाही. आरोही पुन्हा 2-3 वेळा दरवाजा वाजवते, तरीही आतून कोणतेही प्रतिसाद मिळत नाही. शेवटी आरोही घाबरतच आत प्रवेश करते, पण आतले दृश्य पाहून ती पाहतच राहते. अनुरागची केबिन अतिशय सुंदर होती, ज्यामध्ये एक बाथरूम आणि एक छोटी खोली म्हणजे मिनी रूम सुद्धा होती. एक स्टडी रूम आणि बाल्कनीत तयार केलेली एक छोटीशी बाग. थोडक्यात सांगायचे तर ते एक परिपूर्ण घरच होते. आरोही ते पाहत मनातल्या मनात म्हणाले, हे शिवशंभो, हे केबिन आहे की घर? हे तर आमच्या मुंबईच्या घरापेक्षाही मोठे आहे. ती त्याच विचारात असताना तिला बाथरूममधून पाणी पडण्याचा आवाज येतो. ती एकदम घाबरते आणि तिला समजते की तिचा बॉस वॉशरूममध्ये आहे. आरोही स्वतःशीच पुटपुटते, जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर ही कॉफी ठेवून मी इथून निघून जाते. जेव्हा सरांचा मूड ठीक होईल तेव्हा मी येऊन त्यांना आजचे शेड्यूल सांगेन. एवढे बोलून ती घाईघाईने टेबलावर कॉफी ठेवते आणि निघू लागते. पण अचानक तिचा पाय कार्पेटरमध्ये अडकतो. त्यामुळे ती टेबलाला धडकते आणि टेबलावर ठेवलेली अनुरागची डायरी खाली पडते. आरोही खाली पडलेल्या डायरीकडे पाहते आणि ती उचलण्यासाठी पटकन खाली झुकते. इतक्यात अनुराग वॉशरूममधून बाहेर येतो आणि बाहेर येताच त्याची नजर आरोहीवर पडते. तो तिला ओळखतो की ही तीच मुलगी आहे जिचा जीव त्याने रात्री वाचवला होता. तो आश्चर्याने विचारतो, तू तू इथे काय करतेस? कोणाचा तरी आवाज ऐकून आरोही समोर बघते आणि समोर उभ्या असलेला अनुरागला पाहून थक्क होते. तिच्या तोंडून शब्द फुटतात, तुम्ही? तेवढ्यात अनुरागची नजर तिच्या हातातील डायरीवर जाते आणि रागाने त्याचे डोळे लाल होतात. खरं तर त्याचा गैरसमज होतो की आरोही त्याच्या परवानगीशिवाय केबिनमध्ये येऊन त्याच्या खासगी वस्तूंना हात लावत आहे आणि त्याची डायरी वाचत आहे. तो रागाने अक्षरशः वरडत म्हणाला, हाऊ डेअर यू टू टच माय डायरी? तुझी इतकी हिंमत की तू माझ्याच केबिनमध्ये येऊन माझ्या खाजगी वस्तूंना हात लावतेस? अनुरागला इतक्या भीषण रागात पाहून आरोही पूर्णपणे हादरून जाते. तरीही थोडा धीर एकवटत ती अडकळत बोलते, मी 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 तुमची सेक्रेटरी आहे आणि कॉफी द्यायला आणि आजच शेड्यूल सांगायला आले होते. तिच्या तोंडून सेक्रेटरी हा शब्द ऐकताच अनुरागचा राग अनावर होतो. तो वरडत म्हणतो, व्हॉट? तू आणि माझे सेक्रेटरी? कधी स्वतःला आरशात पाहिलं आहेस का? तू कुठूनही सेक्रेटरी वाटत नाहीस. तू तर माझ्या ऑफिसमध्ये शिपाईची नोकरी करण्याचा लायकीची सुद्धा नाहीस. मग सेक्रेटरी तर लांबच गोष्ट आहे. अनुराग आधीच सकाळी त्याच्या आईचं बोलण्यामुळे वैतागलेला होता. त्यात आरोहीने त्याचं डायरीला स्पर्श करणे त्याला मुळीच आवडले नाही. शिवाय ती परवानगी न घेताच केबिनमध्ये आली होती. त्यामुळे तो आपल्या आईचं सर्व राग आरोहीवर काढू लागतो. आपण काय बोलतो याचे भान न राखता तो आईच्या बोलण्याचा संबंध आरोहीशी जोडू लागतो. तो पुढे म्हणाला, तुझ्यामुळे माझे बाबा आज माझ्याशी इतक्या वाईट पद्धतीने बोलले. आजपर्यंत ते कधीच माझ्याशी असे वागले नव्हते. आणि मग सकाळी आईने जे काही म्हटलं, एक मिनिट, असं तर नाही ना की तू माझ्यावर जाळ टाकण्याचा प्रयत्न करतेस? तू आधीच माझ्या आईबाबांना आपल्या बोलण्यात अडकून तर घेतलं नाहीये ना? म्हणूनच ते माझ्या विरोधात बोलत आहेत. बाबांनी माझ्याशी असा संवाद साधला आणि आईने लग्नाचा विषय काढला. आणि काल तुझं माझ्यासमोर येणं, माझ्याशी मुद्दाम येऊन धडकणं, ही तुझी एखादी चाल तर नव्हती ना? आणि ते गुंड सुद्धा तूच पैसे देऊन भाड्याने बोलवले असतील. बोल, असंच आहे ना? त्याचे हे बोलणे ऐकून आरोहीच्या डोळ्यात पाणी येते. त्याला काय म्हणायचे आहे हेच तिला नीट समजत नव्हते, कारण बिचारीला ह्या कशाबद्दलच काही कल्पना नव्हती. अनुराग आपला राग पुढे वढत म्हणाला, आणि आता तू माझ्या
बेलाचं आठवणी सुद्धा माझ्यापासून दूर करतेस? बोल, असंच आहे ना? त्याचे बोलणे ऐकून आरोही रडत म्हणाली, नाही सर, असं मुळीच नाही आहे. मला तर हेही माहीत नाही की तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे. मी तर फक्त इथे तुम्हाला एवढे बोलून ती कॉफीचं मग उचलते आणि अनुरागच्या दिशेने पुढे सरकते. ही कॉफी द्यायला आले होते. ती ठेवून मी जाणारच होते की. ती डायरी खाली पडली. मी फक्त ती उचलून वर ठेवत होते. इतक्यात तुम्ही आलात आणि तुमचा गैरसमज झाला. तुम्ही ही कॉफी घ्या. मी तुम्हाला आजचं शेड्यूल सांगते आणि मग इथून निघून जाते. असे म्हणत ती त्याच्याकडे जाऊ लागते, पण अचानक तिचा पाय पुन्हा एकदा कार्पेटमध्ये अडकतो आणि ती जोरात खाली पडते. तिच्या हातातील कॉफी थेट अनुरागच्या अंगावर पडते. अनुराग आश्चर्याने कधी जमिनीवर पडलेल्या आरोहीकडे बघतो, तर कधी आपल्या शर्टकडे, जो कॉफीमुळे पूर्णपणे भिजला होता. सुदैवाने इतक्या वेळात कॉफी थंड झाली होती, नाहीतर आज अनुरागचे पोट आणि छाती वाईट रीतीने भाजली असती. इकडे जमिनीवर पडलेली आरोही आश्चर्याने अनुरागकडे पाहत होती, जो आता पूर्णपणे कॉफीमध्ये भिजला होता. तिला स्वतःच्या चुकीची प्रचंड लाज वाटत होती आणि सोबतच आपली नोकरी जाण्याची भीतीही वाटत होती. ती पटकन उभी राहिली आणि आपल्या ओढणीने अनुरागचा शर्ट पुसू लागले. आय एम सॉरी सर, आय एम रिअली सॉरी. मी हे मुद्दाम नाही केलं. तो कार्पेटमध्ये पाय अडकला होता. आय एम रिअली सॉरी सर, प्लीज मला नोकरीवरून काढू नका. पण अनुरागने रागात तिला स्वतःपासून दूर झटकले आणि वरडला, नोकरी तर लांबची गोष्ट आहे. आता तू ह्या ऑफिसमध्ये पाऊलही ठेवू शकणार नाहीस आणि मी हे नक्की करेन की तुला माझ्या कंपनीचा कोणत्याही शाखेत नोकरी मिळणार नाही. नाऊ गेट लॉस्ट. एवढे बोलून तो टिशूने आपला शर्ट साफ करू लागला. त्याचे बोलणे ऐकून आरोहीच्या डोळ्यात साठलेले अश्रू गालांवरून वाहू लागले. ती रडू लागली. तिला सर्वात जास्त काळजी ह्या गोष्टीची वाटत होती की जर तिला लवकर नोकरी आणि घर मिळाले नाही तर ती कुठे जाणार. दुसरीकडे अनुराग तिला अजूनही तिथेच उभी असलेली पाहून भडकला. तो आरोहीचा जवळ आला आणि म्हणाला, तर तू अशी ऐकणार नाहीस? एवढे बोलून त्याने तिचा हात पकडून तिला ओढत केबिनच्या दरवाजापर्यंत आणले आणि बाहेरचं दिशेला ढकलून दिले. आरोही पडणारच होती. इतक्यात समोरून येणाऱ्या चिराग सरांनी तिला सावरून धरले आणि तिला पडण्यापासून वाचवले. ऑफिसमधील सर्व कर्मचारी आश्चर्याने आरोहीकडे पाहत होते. तेथील मुलांना अनुरागच्या वागण्याचा राग येत होता, कारण अनुराग नेहमीच मुलींशी असंच उद्धटपणे वागायचा. आधी आयशा नावाच्या मुलीसोबतही त्याने असंच केले होते. दुसरीकडे काही मुली आरोहीची ही अवस्था पाहून तोंड दाबून हसत होत्या, कारण त्यांना आरोही आपल्या दर्जाची म्हणजे स्टँडर्ड वाटत नव्हते. मात्र चिराग सरांसमोर कोणाचीही मोठ्याने हसण्याची हिंमत नव्हती. समोर आपल्या वडिलांना पाहत अनुराग स्वतःला सावरतो, पण त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव अजूनही कडकच होते. चिराग सर रागाने सर्व कर्मचाऱ्यांकडे एक नजर टाकतात आणि ते मोठ्या आवाजात ओरडतात, एव्हरीबडी गो बॅक टू युअर वर्क. तुम्हाला इथे काम करण्याचे पैसे मिळतात, तमाशा पाहण्याचे नाही. जर आज कोणीही आपले काम अपूर्ण सोडून गेले तर त्याला ओव्हरटाईम करावं लागेल. त्यांचे बोलणे ऐकताच सर्व कर्मचारी आपापल्या कामाला लागले. चिराग सर रागाने एकदा अनुरागकडे पाहतात आणि आरोहीला सोबत घेऊन अनुरागच्या केबिनमध्ये येतात. अनुराग मध्येच ओरडतो, नो डॅड, ही मुलगी माझ्या केबिनमध्ये येऊ शकत नाही. खरं तर ती आता ह्या ऑफिसमध्येच येऊ शकत नाही. मी तिला नोकरीवरून काढून टाकलं आहे, म्हणजे फायर केलं आहे. तेव्हा चिराग सर रागाने म्हणतात, बिहेव युअर सेल्फ अनुराग. आधी केबिनमध्ये चल, मग बोलूया. सर्वांसमोर मी तुला काही बोलावं आणि नंतर तू त्याचं राग पुन्हा आरोहीवर काढावं असं मला वाटत नाही. चिराग सर अनुरागकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात आणि आरोहीला घेऊन केबिनमध्ये जातात. मागून अनुरागही आरोहीकडे रागाने बघत चिराग सरांच्या समोर येऊन उभा राहतो. त्याचं धाकाने आरोही चिराग सरांचा मागे लपते. चिराग सर आधी आरोहीकडे पाहतात आणि मग अनुरागकडे वळून विचारतात, आता सांग, नक्की आरोहीने
असं काय केलंय की तू तिला नोकरीवरून काढतोयस? अनुराग त्यांना म्हणतो, सिरियसली डॅड, तुम्हाला अजूनही वाटतंय की ह्या मुलीने काहीच केलं नाही? माझी अवस्था बघा, तिने मला पूर्णपणे कॉपीमध्ये भिजवलंय. दुसरं म्हणजे ती माझ्या परवानगीशिवाय माझ्या केबिनमध्ये आली आणि इतकंच नाही तर ती माझ्या वैयक्तिक वस्तूंना हात लावत होती, त्या बघत होती. तरीही तुमची इच्छा आहे की मी तिला माफ करावं आणि नोकरीवरून काढू नये? पण आय एम सॉरी, मी असं करू शकत नाही. मला अशा सेक्रेटरीची गरज नाही जिला साधे मॅनर्स माहीत नाही. चिराग सर आरोहीकडे बघत प्रेमाने विचारतात, आरोही बाळा, तू सांग नक्की काय घडलं? ह्याला रागाच्या भरात काही सुचत नाही की तो काय करतोय. जे डोळ्यांना दिसतं त्यालाच हा सत्य मानतो. मग आरोही जे काही घडलं होतं ते सर्व सविस्तरपणे चिराग सरांना सांगते आणि गप्प बसते. कारण अनुराग अजूनही तिच्याकडे रागाने बघत होता. अनुराग चिराग सरांना म्हणतो, नाही डॅड, ही मुलगी खोटं बोलते. मी स्वतः पाहिलं होतं. तिने माझी डायरी आपल्या हातात धरली होती. त्यावर चिराग सर म्हणतात, ठीक आहे, तुझ्या केबिनमध्ये कॅमेरा आणि साऊंड रेकॉर्डर आहेच ना? मग तो चालू कर, मलाही बघू दे कोण खरं बोलते आणि कोण खोटं. मग अनुराग आपल्या टेबलावरून फोन उचलतो आणि त्यात काहीतरी करतो, ज्यानंतर केबिनमधील लाईट्स बंद होतात. समोरच्या भिंतीवर अनुरागच्या केबिनची स्क्रीन दिसू लागते आणि सोबत आवाजही येऊ लागतो. या सिस्टममधलं अनुराग आणि चिराग सरांव्यतिरिक्त कोणालाही माहीत नव्हती. हे खास करून त्यांच्या स्पर्धकांसाठी आणि शत्रूंसाठी बनवले होते, जेणेकरून कोणीही पाठीमागून काही गडबड केली तर त्याचे व्हिडिओ आणि आवाज रेकॉर्ड होतील. समोरच्या स्क्रीनवर स्पष्ट दिसत होते की आरोहीचा पाय टेबलाला लागल्यामुळे अनुरागची डायरी खाली पडली होती आणि ती फक्त खाली वाकून ती डायरी उचलत होती. त्याच वेळी अनुराग केबिनमध्ये आला होता. केबिनमध्ये आल्यावर जे काही घडले ते चिराग सर पाहतही होते आणि ऐकतही होते. अनुरागचे शब्द ऐकून त्यांना एक बाजूला त्याचा राग येत होता, तर दुसऱ्या बाजूला आरोही समोर त्यांना स्वतःचीच लाज वाटत होती आणि ते वसळावणे झाले होते. अनुरागलाही आपल्या चुकीची जाणीव झाली होती, पण त्याचा अहंकार कुठे जाणार? त्यामुळे आरोहीची माफी मागणे तर दूरच, त्याला अजूनही हेच वाटत होते की जर ती परवानगीशिवाय केबिनमध्ये आली नसती तर इतके काही घडलेच नसते. दुसरीकडे आरोहीचं डोळ्यात अश्रू होते. ती हाच विचार करत होती की जर तिची मजबुरी नसती किंवा तिला इतक्या अडचणींचा सामना करावा लागला नसता तर इतका अपमान सहन करून तिने कधीच इथे नोकरी केली नसती. पण ह्या क्षणी ती चौबाजूंनी संकटाने वेढलेली होती. ना खिशात पैसे होते, ना डोक्यावर चप्पर आणि ना कोणी हक्काचा माणूस. अशा स्थितीत माणूस आयुष्याकडून हार मानतो, पण ती मात्र आपल्या हिमतीच्या जोरावर जगण्याचा प्रयत्न करत होती, या आशावर की कधीतरी सुखाचे दिवस येतील. चिराग सरांनी आरोहीचं डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, बेटा, तू तुझ्या केबिनमध्ये जा. तुला इथून नोकरीवरून कोणीही काढणार नाही, हे माझं तुला वचन आहे. तू अजूनही इथली कर्मचारी आहेस, त्यामुळे जा आणि आपलं काम कर. आणि आज जे काही घडलं आणि माझ्या मुलाने तुला जे काही वाईट साईट म्हटलं त्याबद्दल मी तुझी माफी मागतो, असे म्हणत चिराग सरांनी आरोही समोर हात जोडले. आरोहीने त्यांचे हात धरले आणि म्हणाले, नाही अंकल, तुम्ही मोठे आहात, माफी मागू नका. तुमची काहीच चूक नाहीये. कदाचित चूक माझीच आहे. मला परवानगी घेतल्याशिवाय आत यायला नको होतं. इथून पुढे मी नक्कीच ह्या गोष्टीची काळजी घेईन सर. इतके बोलून ती आपल्या केबिनमध्ये निघून जाते. चिराग सर आता अनुरागकडे वळतात. त्यांच्या नजरेत आपल्या मुलाबद्दल तीव्र नाराजी असते. दुसरीकडे अनुराग अजूनही आपल्या रागावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, पण मनात कुठेतरी त्यालाही वाटत असते की त्याने आज प्रमाणाबाहेर आरोहीचा अपमान केला आहे. आरोही गेल्यावर चिराग सर अनुरागकडे वळतात आणि त्याच्यावर जोरात ओरडतात, ही कसली वागणूक आहे अनुराग? त्या मुलीची काय चूक आहे
की तू तिला इतकं काही ऐकवलंस? ती नक्की काय केली आहे की नाही हे जाणून न घेताच तू तिच्यावर थेट तुला जाळ्यात ओढण्याचं आणि आम्हा सर्वांना बोलवण्याचं आरोप केलास. ते पुढे चिडत म्हणाले, खरं तर ती मुलगी तुझ्या आईला ओळखत सुद्धा नाही. अरे, तुझ्या आईला काय, मलाही ती फक्त 2दाच भेटली आहे. पहिल्यांदा जेव्हा माझा जीव धोक्यात होता तेव्हा तिनेच मला हॉस्पिटलमध्ये नेऊन वाचवलं होतं आणि दुसऱ्यांदा तुझ्या सेक्रेटरीचा पदाचा मुलाखतीसाठी. तुला काही समजतंय का तू काय बोलतोयस ते? चिराग सरांच्या हे बोलण्याने अनुराग निरुत्तर होतो. ज्या मुलीला तो जाळी टाकणारे समजत होता तिनेच त्याच्या वडिलांचा जीव वाचवला होता हे ऐकून त्याला धक्का बसतो.